छत्रपती संभाजीनगरमध्ये 3000 शाळांचे 10,000 पेक्षा अधिक शिक्षक हे संपावर जाणार असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे। 2023 आधीच्या नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेचा आग्रह नको असे म्हणत शिक्षक एक दिवस शाळा बंद ठेवून सरकारला धारेवर धरणार आहेत, अशी माहिती शिक्षक संघटनाचे पदाधिकारी संतोष ताठे यांनी दिली आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। भावी शिक्षक आणि भावी उमेदवार म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे जे शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत, मात्र यांनी आता काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। बरेचसे शिक्षक आहेत म्हणजे 3000 शाळेंमधील तब्बल 10,000 पेक्षा जास्त शिक्षक ते आता संपावर जाणार आहेत, म्हणजेच काम बंद करतायत ते म्हणजे काही दिवसांपुरतं। मात्र काय कारण आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। पोरांचं भवितव्य घडवणारे तुम्ही गुरुजी, मात्र का तुम्ही संपावर जाताय, सुट्टीवर जाताय? नाही, सुट्टीवर नाही, आम्ही राज्यपत्रित अधिकारी सुद्धा 2 दिवस आज आणि उद्या कामबंद आंदोलन करत आहेत। क्लास 1 अधिकारी जर कामबंद आंदोलन सामूहिक रजा आंदोलन घेत असेल तर आमची सुद्धा सामूहिक रजा आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी जर असेल तर आम्ही आमची 1 दिवसाची ही रजा सामूहिक रजा आम्ही रविवारच्या दिवशी भरून देऊ। परंतु शासनाने आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या की जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत, जे तत्कालीन त्यावेळेची ज्या परीक्षा असतील त्या उत्तीर्ण होऊन सेवेत लागलेले आहेत, तर त्यांना TET-मधून वगळायला हवं आणि त्यानंतर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा काळा निर्णय आणलेला आहे की ज्याद्वारे हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, तो निर्णय रद्द करावा। या 2 मागण्यासाठी प्रामुख्याने आम्ही 1 दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन हे करत आहोत आणि आम्ही मोर्चे काढत आहोत। माझ्या मते राज्य शासनाने एक विशिष्ट प्रशिक्षण सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचं घ्यावं निवड श्रेणीप्रमाणे आणि त्यानंतर एक परीक्षा त्यांनी घ्यावी आणि त्या परीक्षेला TET समकक्ष ठेवावं आणि जे सिनियर शिक्षक त्यातून उत्तीर्ण होतील त्यांना त्याला पात्र समजावं, असं मी या ठिकाणी सांगतो। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।